पुस्तकाचे नाव अग्निपंख, आत्मचरित्र, लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मराठी अनुवाद माधुरी शानबाग. भाग 3. ग्रँड ट्रंक रेल्वे. बोगीच्या खिडकीतून मी भराभरा शेते, खेडी मागे पळताना पाहत होतो. दूर अंतरावरून धोतर आणि पांढरे फेटे बांधलेले पुरुष हिरव्या गार भात शेतीच्या पार्श्वभूमीवर रंगीबेरंगी वस्त्रे ल्यालेल्या स्त्रिया, एखादे सुंदर चित्र दिसावे तसे दिसत होते. खिडकीशी डोळे चिकटवून मी पाहत होतो. सर्व ठिकाणी माणसे कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेली होती. एक प्रकारची लय आणि शांतता त्या सर्वावर पसरून राहिली होती. गुरे हाकणारी शेतकरी, नदी नाल्यांवरून पाणी वाहून नेणाऱ्या स्त्रिया, क्वचित एखादे उत्साही पोरगे आनंदाने धावत येऊन हात हलवत धावणाऱ्या रेल्वेगाडीकडे बघून टाटा करीत राही. उत्तरेकडे प्रवास करताना भोवतालच्या दृश्यात होणारे बदल आश्चर्यचकित करतात. गंगेचे सुपीक श्रीमंत खोरे, तिच्या अनेक उपनद्यांचा विस्तार या संपन्न प्रदेशाने आक्रमण, बदल, उलथापालथ यांना सतत आमंत्रित केले आहे. इसवी सनापूर्वी सुमारे 15 वर्षे गोऱ्या कातडीचे आर्यवंशाचे लोक वायव्य दिशेने पर्वतरांगा ओलांडून या प्रदेशात आले. 10व्या शतकात मुसलमानांनी आक्रमण केले. काही शतकानंतर हे सारे इकडच्या मातीत रुजून या देशाचा अविभाज्य भाग बनले. एका साम्राज्यातून दुसऱ्याचा उदय झाला. धार्मिक चढायाही सुरूच होत्या. ही सर्व उलथापालथ सुरू असताना कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडील भारताचा भाग अस्पर्श सुरक्षित असा राहिला. विंध्य, सातपुडा पर्वतराजी जणू ढाल बनून त्या भागाचे संरक्षण करीत होत्या. नर्मदा, तापी, महानदी, गोदावरी, कृष्णा यांसारख्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांनी आपले जाळे विणून निमुळत्या होत गेलेल्या भारतीय द्वीपकल्पाला अभेद्य केले. मला दिल्लीला नेण्यासाठी हे सर्व भौगोलिक अभेद्यत्व विज्ञानाने केलेल्या प्रगतीच्या जोरावर धावणाऱ्या रेल्वेने सहजपणे पार केले. दिल्लीला मी आठवडाभर राहिलो. प्रसिद्ध महान सुफी संत हजरत निजामुद्दीन यांचे हे गाव. माझी DTD&P एअरमधील मुलाखत चांगली झाली. प्रश्न अगदी नेहमीचे होते. माझे विषयाचे ज्ञान पारखण्याचे आव्हान त्या प्रश्नामध्ये मुळीच नव्हते. तिथून पुढे मी डेहराडूनला गेलो. तिथे हवाई दलाच्या निवड समितीची पुढे मुलाखत झाली. त्या ठिकाणी बुद्धिमत्तेपेक्षा, ज्ञानापेक्षा व्यक्तिमत्वावर अधिक भर दिला गेला. त्या नोकरीत शारीरिक क्षमता आणि वागण्यातील शिष्टाचार यांना अधिक महत्त्व देत असावेत. मी एकाच वेळी उत्तेजित, उत्सुक होतो आणि थोडा घाबरलेलाही होतो. मुलाखत चांगली होईल असा आत्मविश्वास होता, तरी कुठेतरी धाकधूक वाटत होती. ताण होता. 25 उमेदवारांपैकी 8 जणांना घेणार होते आणि माझा नंबर 9वा आला. ती यादी पाहिली तरी माझ्या हातून हवाई दलात सामील व्हायची संधी निसटली हे कळायला मला थोडा वेळ लागला. कसाबसा मी त्या कचेरीतून बाहेर पडलो आणि समोरच्या कड्यावरती जाऊन उभा राहिलो. दूरवर खाली एक तळे चमचमत होते. पुढचे दिवस कठीण आहेत असे मनाला वाटत होते. मला स्वतःलाच काही प्रश्नांची उत्तरे शोधायची होती आणि पुढे काय करायचे हेही ठरवायचे होते. तिथून मी पुढे ऋषिकेशला आलो. गंगेच्या पाण्यात उतरून आंघोळीचा आनंद लुटला. तिथून टेकडीवर थोड्याच अंतरावर बसलेल्या शिवानंद आश्रमात गेलो. आत गेल्यावर मला वातावरणात कसल्या तरी जोशपूर्ण लहरी जाणवल्या. तिथे अनेक साधू समाधी अवस्थेत बसलेले होते. साधू पुरुष मानसिकदृष्ट्या वेगळ्या पातळीवर असतात, तंद्रीत असतात. त्यांना काही गोष्टी अंतर्ज्ञानाने कळू शकतात. माझ्या निराश मनस्थितीत माझ्या मनातल्या काही प्रश्नांना ते उत्तर देऊ शकतील असा मला विश्वास वाटला. मी तिथे स्वामी शिवानंदांना भेटलो. त्यांच्याकडे पाहिल्यावर भगवान बुद्धांची आठवण झाली. असे त्यांचे रूप आहे. पांढरे स्वच्छ धोतर, खडावा घातलेली त्यांची गव्हाळगोरी मूर्ती आणि अंतरंगांचा ठाव घेणारी काळेभोर डोळे, लहान मुलांसारखे निर्व्याज हास्य. मी भारल्यासारखा पाहत होतो. माझी ओळख करून दिली. माझ्या मुसलमान नावाचा उल्लेख झाल्यावरही त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मी पुढे काही बोलणार तोच त्यांनी माझ्या अंतरंगात सलणाऱ्या दुःखाविषयी चौकशी केली. माझी निराश अवस्था त्यांनी कशी ओळखली हे त्यांनी सांगितले नाही आणि मीही विचारले नाही. मी त्यांना मग माझ्या अयशस्वी मुलाखतीबद्दल सांगितले. भारतीय वायुसेनेत दाखल होऊन माझी खोलवर जोपासलेली आकाश उडण्याची इच्छा आता अपुरी राहणार हेही बोललो. त्यांच्या एका निर्मळ हास्यामुळे माझी निराशा क्षणार्धात दूर झाली.
असे मला वाटले. त्यांच्या संथ हळू आवाजात ते बोलू लागले. हृदयापासून, आत्म्यापासून एखादी इच्छा उत्पन्न झाली असेल, ती जर तीव्र आणि पवित्र असेल, तिचा मनाला ध्यास लागलेला असेल, तर तिच्यामध्ये एक प्रकारची विद्युत चुंबकीय ऊर्जा असते. आपण जेव्हा निद्राधीन होतो तेव्हा ती आसमंतात फेकली जाते. वैश्विक किरणांनी अधिक बलशाली होऊन ती इच्छा पुन्हा आपल्या जागृत मनामध्ये सकाळी परतते. अशी जर ही वर्धित होत गेली तर ती नक्कीच आपला प्रभाव दाखवेल. युगानुयुगांच्या या वचनावर तू विश्वास ठेव. रोज सकाळी सूर्य उगवतो, ग्रीष्मानंतर वसंत अवतरतो. हे जितके अटळ आहे तसे इच्छा पूर्ण होणे हेही अटळ आहे. जेव्हा शिष्य तयारीत असतो तेव्हा गुरु प्रकट होतो. हे बोल किती खरे आहेत. वाट चुकलेल्या माझ्यासारख्या शिष्याला त्या क्षणी गुरुची गरज होती आणि खरेच गुरु भेटला. नियतीचा स्वीकार कर आणि आयुष्याच्या सोबतीने पुढे जा. हवाई दलामध्ये तू वैमानिक होणे हे नियतीला मंजूर नाही. तू नक्की कोण होणार आहेस हे नियतीने अजून उघड केलेले नाही, पण ते ठरलेले आहे. अपयश विसरून जा. तुझ्या ठरवलेल्या मार्गावर तुला नेण्यासाठी अपयश यावे असे नियतीनेच योजलेले आहे. तुझ्या अस्तित्वाच्या खऱ्या हेतूचा तू शोध घे. अंतर्मनात डोकावून पहा, त्याच्याशी एकरूप हो, देवाच्या इच्छेच्या स्वाधीन हो. स्वामींनी सांगितले, मला अंतःकरणातून भावले. दिल्लीला परतून मी इथल्या मुलाखतीचा निकाल पाहायला गेलो तर माझ्या हातात नेमणूक पत्रच ठेवण्यात आले. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी म्हणून 250 रुपयाच्या मूळ पगारावर दुसऱ्या दिवशीपासूनच मी रुजू झालो. हीच जर माझी नियती असेल तर मी ती स्वीकारायला हवी आणि मग माझ्या मनाला शांती मिळाली. हवाई दलात अस्वीकृत झाल्याची निराशा, कडवटपणा निचरून गेला. ते 1958 साल होते. मला तंत्रज्ञान केंद्र, सिव्हिल एव्हिएशन या ठिकाणी प्रथम नेमण्यात आले. मी जरी प्रत्यक्ष विमाने उडवू शकत नसलो तरी त्यांना उडवण्यासाठी योग्य बनण्याचे काम करू लागलो. पहिल्याच वर्षी मी एका स्वप्नातीत लढाऊ विमानाचा आराखडा बनवला. त्यासाठी तिथले एक अधिकारी आर वरदराजन यांची मदत घेतली. विभाग प्रमुख डॉक्टर नीलकंठन यांनी मला त्याबद्दल माझ्या कामाची प्रशंसा केली. मला विमानाची देखभाल करणे शिकवण्यासाठी एअरक्राफ्ट अँड आर्मामेंट टेस्टिंग युनिट कानपूर येथे पाठवण्यात आले. त्यावेळी तिथे नॅट MK1 या विमानाच्या वेगवेगळ्या हवामानासाठी करण्यात येणाऱ्या चाचण्या चालू होत्या. त्या विमानाच्या उड्डाण क्षमतेच्या, यंत्राच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणाऱ्या त्या चाचण्यांमध्ये मी सहभाग घेतला. कानपूर त्या काळी गजबजलेले शहर होते. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या शहरात माझे प्रथमच वास्तव्य होत होते. अतिथंड हवा, गर्दी, गोंगाट, धूर, रामेश्वरमच्या अगदी विरुद्ध अशा त्या वातावरणात रमणे मला कठीण जात होते. रोज नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत बटाट्याचा असह्य मारा असायचा. गर्दीत असूनही सभोवतालचा प्रत्येकजण एकाकी वाटायचा. रस्त्यात दिसणारे, भेटणारे बहुसंख्य लोक आपापली गावे सोडून कारखान्यांमधून नोकरी मिळवण्यासाठी आलेले होते. आपल्या मातीचा सुगंध आणि कुटुंबियांचे प्रेम, सुरक्षित भावना गावी ठेवून पोटाची खळगी भरण्यासाठी इथे धावत होते. दिल्लीला मी परतलो तेव्हा मला सांगण्यात आले, DT&HP तर्फे डार्ट युद्ध विमानांचे डिझाईन बनवायचे काम योजण्यात आले आहे आणि माझे नाव त्या टीममध्ये आहे. माझ्या इतर सहकाऱ्यांबरोबर ते काम मी पूर्ण केले. त्यानंतर वेगवेगळ्या घनतेच्या वस्तू वेगाने फिरवून वेगळ्या काम करतात त्या यंत्राचे, सेंट्रीफ्यूज पंपाचे हाताने चालवायचे मॉडेल मी बनविले. विमाने उभी उडवण्यासाठी आणि उतरवण्यासाठी विशेष प्रकारचे फलाट बनवावे लागतात. त्याचे डिझाईन आणि विकास या कामात माझा सहभाग होता. अधिक तापमानात देखील विमाने चालवायची यंत्रणा सुरक्षित राहावी अशी योजना असलेले हॉट कॉकपीट बनवायला मी मदत केली. साधारण त्याच प्रकारचे काम करणारी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या नावाची संस्था बेंगलोरला सुरू करण्यात आली. 3 वर्षे दिल्लीला राहून मी बेंगलोरला नेमलो गेलो. बेंगलोर हे कानपूरच्या बरोबर विरुद्ध वातावरण असलेले शहर. माझे एक मत बनले आहे की आपल्या देशातील लोकांमध्ये कमालीचा विरोधाभास असलेले गुणावगुण आहेत. शतकानुशतके वस्तीसाठी त्यांना इथे तिथे भटकावे लागले. त्यामुळे त्यांचे काही फायदे झाले तसे काही तोटेही झाले. वेगवेगळ्या राजवटीत राहिल्यामुळे एखाद्या गोष्टीवर त्या व्यक्तीची निष्ठा ठेवायची कुवतच ते हरवून बसले आहेत. म्हणून एकाच वेळी ते दयाळू आणि दुष्ट असू शकतात, भावनाप्रधान आणि निष्ठुर, सखोल आणि उथळ,
असे विरोधी गुण भारतीयांच्या मानसिकतेत एकाच वेळी असू शकतात. बाहेरच्या जगाला वरवर पाहिले तर आपण रंगीबेरंगी चित्रासारखे वाटत असू, पण बारकाईने पाहिल्यास आपण आपल्यावर राज्य केलेल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतो असे आढळून येईल. कानपुरात वाजिद अली शाहसारखे पान खात फिरणे किंवा बेंगलोरमध्ये कुत्र्याला सोबत घेऊन साहेबांसारखे फिरणे सहज नजरेला पडते. इथे देखील मी रामेश्वरममध्ये असलेली शांती, जीवनाबद्दलची सखोल जाणीव शोधत राहिलो. इथल्या मातीशी इमान राखणारा भारतीय आपल्या हृदय अन बुद्धीमधील नाते हरवतो आहे. शहरीकरणाच्या वेगामुळे पारदर्शक गावपण लयाला जाते आहे. त्या शहराची संस्कृती तो आपलीशी करत आहे. ADE हा नवीन विभाग असल्यामुळे पहिल्या वर्षी फारसे ठोस काम समोर नव्हते. मला स्वतःला काम निर्माण करून मग करावे लागले. मग हळूहळू व्याप वाढू लागला. जमिनीवर असताना विमानाची जी यंत्रणा काम करते तिची मला सखोल माहिती होती. तिच्या आधारावर संपूर्ण स्थानिक साधने वापरून एक हॉवरक्राफ्ट डिझाईन करून ते विकसित करायचे असा एक प्रकल्प आम्ही चालू केला. हॉवरक्राफ्ट हे वाहन तळाशी एका विशिष्ट दाब असलेली हवेची उशी तयार करते आणि त्यावर पुढे जाते. पाण्यावर, खडकाळ जमिनीवर असे ते कुठेही संचार करू शकते. आम्ही वैज्ञानिक सहाय्यक या पदावरचे 4 जण टीममध्ये होतो. आमचे डायरेक्टर डॉक्टर OP मेद्दीरत्ता यांनी मी त्या टीमचा प्रमुख बनावे अशी सूचना केली. 30 वर्षामध्ये एक मॉडेल बनवून आम्ही ते चालवून दाखवायचे होते. आमच्या एकत्रित कुवतीपेक्षा हा प्रकल्प कठीण होता. एखादे यंत्र पूर्ण बांधायचा आमच्यापैकी कोणालाच अनुभव नव्हता. हॉवरक्राफ्ट ही संकल्पना नवीन असल्यामुळे संदर्भ म्हणून हाताशी फार काही नव्हते. आम्हाला एवढेच ठाऊक होते, हवेपेक्षा जड असे हवेतून चालणारे वाहन आम्हाला बनवायचे आहे. कुठे काही या विषयावर लिहिलेले सापडते का, कुणी तज्ज्ञ या विषयात आहे का अशी चौकशी केली, पण काही सापडले नाही. मग एक दिवस मी निर्णय घेऊन टाकला. हाताशी जे सामान आहे, जी माहिती आहे त्याचा उपयोग करून कामाला सुरुवात करायची. एक पंखाशिवाय हलके धक्के न खाता पुढे जाऊ शकणारे वाहन बनवायचे आव्हान माझ्या पुढे होते. मनामध्ये असंख्य कल्पना स्फुरू लागल्या. हॉवरक्राफ्ट आणि एअरक्राफ्ट या शब्दामधले यमक मला आश्वासक वाटले. या क्षेत्रातील सर्वांना प्रोत्साहन देणारी गोष्ट मला आठवली. राईट बंधूंनी आकाशात विमान उडवण्यापूर्वी 7 वर्षे सायकली दुरुस्त केल्या होत्या आणि अचानक स्वतःलाच उमजले, या प्रकल्पात माझ्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे, बुद्धीची कसोटी लागणार आहे. मग मी ड्रॉइंग बोर्डपाशी उभे राहून काही महिने घालविले. प्राथमिक आराखडे बनवले आणि त्यानुसार साधनांची जमवाजमव सुरू केली. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय अशिक्षित कुटुंबातल्या खेड्यात वाढलेल्या व्यक्तीला अशा वेळी जमत नाही म्हणून कार्य सोडून देणे अधिक शक्य होते. स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडा करणाऱ्या माझ्यासारख्या आयुष्याला एखादे मोठे स्थित्यंतर घडल्याशिवाय यश मिळणे शक्य नव्हते. माझ्यासाठी संधी आपोआप उत्पन्न होणे शक्य नव्हते. मला समजत होते माझ्यासाठी मीच संधी निर्माण करायला हव्यात. एक एक भाग, लहान लहान उपयंत्रणा बनत गेल्या. पायरी पायरीने प्रकल्प आकाराला येऊ लागला. या प्रकल्पावर काम करताना मी एक शिकलो. एखादी नवी संकल्पना मनाने आत्मसात केली की आधीच्या कल्पनांकडे पाहायचा दृष्टिकोन बदलत जातो. त्या काळात श्री V.K. कृष्ण मेनन भारताचे संरक्षण मंत्री होते. आमच्या या प्रकल्पामध्ये त्यांना मनापासून रस होता. भारताच्या संरक्षण खात्याच्या वाहनामध्ये या प्रकल्पाचे यश क्रांती घडवून आणेल असा त्यांना विश्वास होता. बेंगलोरमध्ये आले की आमची प्रगती पाहण्यासाठी ते आवर्जून वेळ काढत. आम्हालाही त्यामुळे नवा उत्साह मिळे. जिथे प्रत्यक्ष उभारणीचे काम चालू होते तिथे जाताना मी माझ्या प्रश्नांना, विवंचनांना बाहेर ठेवून मगच पाऊल आत टाकत असे. माझे वडील मशिदीत नमाज पढण्यासाठी जाताना आपले पायातले जोडे बाहेर ठेवून जायचे, तसेच आमच्या प्रकल्पाबद्दल GEM बद्दल श्री कृष्ण मेननना जशी खात्री होती तशी अनेकांना नव्हती. असलेल्या साधनातून आमची नवनव्या प्रयोगांची तयारी चालायची. त्याची कित्येक वरिष्ठ अधिकारी माथेफिरू संशोधक आणि त्यांचे असंभाव्य स्वप्न म्हणून संभावना करीत. मी त्यांच्या तिरकस शरसंशोधनाचे खास लक्ष होतो. हवेत उडणे म्हणजे माझे क्षेत्र आहे असे वाटणारा मी खेडवळ आहे अशी वाग्बणानी माझ्या आशावादी मनाला उलट आधार वाटायचा. त्यांच्या शब्दांनी विद्ध होण्याऐवजी मी मनामध्ये जॉन डाउनब्रिज
यांनी राईट बंधूंवर केलेली व्यंगात्मक कविता आठवायचो. 1996 साली ती प्रकाशित झाली होती. 1 वर्षानंतर श्री कृष्ण मेनन नेहमीच्या भेटीसाठी आले. मी स्वतः त्यांना प्रत्यक्ष उभारणी चालू होती त्या जागी घेऊन गेलो. सगळे भाग खोलून ठेवले होते. वर्षभराच्या अथक परिश्रमाचे मूर्तरूप जणू समोर तुकड्यांमध्ये मांडून ठेवले होते. प्रत्यक्ष युद्धभूमीवर वापरता येण्याजोगे ते वाहन बनणार होते. संरक्षण मंत्र्यांनी माझ्यावर प्रश्नांची फैर झाडली. मी त्यांना उत्तर देत होतो. ती सगळी त्यांनी ऐकून घेतली आणि डॉक्टर मेदी रत्नांकडे वळवून ते म्हणाले, कलामने जे बनवले आहे त्यावरून JEM हे हॉवरक्राफ्ट बनणे शक्यतेच्या कोटीतील गोष्ट वाटत आहे. शंकराचे वाहन नंदी असे समर्पक नाव त्या वाहनासाठी मुकरर करण्यात आले. वाटेत आलेले सगळे अडथळे ओलांडून भगवान शंकराचा हिमालयातला संचार नंदीमुळे सुखद होतो. हाती असलेल्या उपकरणातून जे प्रत्यक्षात तयार झाले होते ते नेटके करणे, त्याला सुरेख फिनिश आणणे आमच्या आवाक्याबाहेरचे होते. मग मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले, हे काही मुठभर विक्षिप्त माणसांनी बांधलेले उडणारे वाहन नाही, तर समर्थ इंजिनियरिंगनी बनवलेले आहे. ते पाहण्यासाठी बनवले नसून त्यात बसून उडण्यासाठी बनवले आहे. संरक्षण मंत्री श्री कृष्ण मेनन यांनी नंदीमध्ये बसून प्रत्यक्ष उडण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी नम्रपणे विरोध करून पाहिला. त्यांच्यासोबत आलेले संरक्षण खात्याचे निपुण वैमानिक ग्रुप कॅप्टन गोळे यांनी आपण स्वतः हे वाहन चालवतो असे म्हटले. आम्ही आधीच आत बसलो होतो. माझ्यासारख्या अननुभवी सिव्हिलियनने त्यांचा जीव धोक्यात घालणे त्यांना साफ नामंजूर होते. म्हणून कॅप्टन गोळ्यांनी मला बाहेर येण्यासाठी खूण केली. मला माझ्या वाहनाबद्दल मी ते चालवू शकेन याबद्दल खात्री होती, म्हणून मी मानेनेच नकार दिला. हे शब्दाशिवाय संभाषण श्री कृष्ण मेननच्या नजरेतून सुटणे शक्य नव्हते. त्यांनी मला केलेली अपमानकारक सूचना हसून टोलवली आणि मला मशीन चालू करायला सांगितले. श्री कृष्ण मेनन आणि मी नंदीतून आम्ही यशस्वी उड्डाण केले. ते खुश झाले आणि म्हणाले, हॉवरक्राफ्टच्या मशीनचे जे मूलभूत प्रश्न आहेत ते तुमच्या या मॉडेलने सोडवले आहेत. आता हे अधिक परिपूर्ण करायच्या मागे लागा, अधिक बलशाली बनवा आणि मला आणखी एका सफरीसाठी बोलवा. ग्रुप कॅप्टन गोळे आता एअर मार्शल आहेत. माझ्या कुवतीबद्दल त्यांना शंका होती ती रास्तच होती. नंतर ते माझे चांगले मित्र बनले. आम्ही मुदतीपूर्व प्रकल्प पूर्ण केला. आमच्याजवळ चालू स्थितीतले 40 मिलीमीटर जाडीच्या हवेच्या उशीवरून 550 किलोचे वजन वाहू शकणारे हॉवरक्राफ्ट होते. डॉक्टर मेदी रत्ता खुश झाले, पण तोपर्यंत श्री कृष्ण मेनन संरक्षण खात्यात राहिले नव्हते. त्यांना वचन दिल्याप्रमाणे ती दुसरी सफर त्यातून करू शकले नाहीत. त्यांच्या जाण्यामुळे सगळे संदर्भ बदलले होते. हॉवरक्राफ्टचा लष्करी उपयोग करायचा त्यांचे स्वप्न सर्वांना आवडणारे पचणारे नव्हते. आज आपण हॉवरक्राफ्ट आयात करतो त्यावेळी आमचा प्रकल्प वाद्याच्या भोवऱ्यात सापडला आणि शेवटी फायलीच्या ढिगात बंदिस्त होऊन कपाटात धूळ खात राहिला. हा माझ्यासाठी एक नवा अनुभव होता. तोपर्यंत मला वाटायचे आकाशाला मर्यादा नसते आणि कर्तृत्वाला आकाश हीच मर्यादा असते, पण तसे नसते. काही मर्यादा तुमच्या आयुष्याला आपोआप येऊन बंदिस्त करतात. तुम्ही फक्त इतकेच वजन उचलू शकता, इतकेच काम करू शकता, एवढेच दूर जाऊ शकता. मर्यादा असणे हे वास्तव आहे आणि ते स्वीकारावेच लागते. मला ते स्वीकारणे खरेच कठीण गेले. मी नंदीमध्ये बुद्धी, हृदयच नव्हे तर आत्माही ओतला होता. ते आता कधीच वापरले जाणार नाही हे सत्य माझ्या आकलनाबाहेर होते. मी संभ्रमात पडलो, निराश झालो. त्यावेळी माझ्या लहानपणाच्या स्मृती माझ्यापाशी येऊन माझी समजूत घालू लागल्या. पक्षी लक्ष्मणशास्त्री म्हणायचे, सत्याची कास धरा, सत्य तुम्हाला सर्व बंधनातून मोकळे करेल. बायबल सांगते, मागा म्हणजे मिळेल, लगेच मिळेल असे नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच मिळेल. एक दिवस डॉक्टर मेदी रत्तानी मला बोलवून नंदीबद्दल चौकशी केली. मी त्यांना म्हटले, ते अगदी सुस्थितीत आहे. उद्या एक अतिमहत्त्वाची व्यक्ती येणार आहे आणि त्यांना तुम्ही नंदीचे प्रात्यक्षिक दाखवायचे आहे. दुसऱ्या दिवशी कुणी अतिमहत्त्वाची व्यक्ती येणार आहे हे संस्थेमध्ये कुणाला माहीत नव्हते. एक उंच देखणा दाढीधारी गृहस्थ आमचे हॉवरक्राफ्ट बघायला आला. त्यांनी मला त्या मशीनबद्दल खोदून प्रश्न विचारले. त्या विषयातली त्यांची सखोल जाणकारी आणि विचारातला सुस्पष्टपणा माझ्या चटकन लक्षात आला. मग त्यांनी मला विचारले, मला यातून एक सफर करायला मिळेल का? मला फार आनंद झाला. कुणीतरी माझ्या कामामध्ये, माझ्या मशीनमध्ये इतका रस घेत होते. मी त्यांना 10 मिनिटे नंदीमधून फिरवून आणले.
जमिनीपासून काही उंचीवर ते रूढार्थाने विमानाचे असते तसे उड्डाण नव्हते. मग त्या गृहस्थांनी मला माझ्याविषयी काही प्रश्न विचारले. सफरीबद्दल माझे आभार मानले. जाण्यापूर्वी त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेचे डायरेक्टर प्रोफेसर MGK मेनन होते. बरोबर एका आठवड्याने मला इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेकडून रॉकेट इंजिनियरच्या जागेसाठी मुलाखतीला बोलवण्यात आले. इन्कोस्पार ही टाटा मूलभूत संशोधन संस्था यामधील बुद्धिमान लोकांची निवड करून भारतीय स्पेस रिसर्च प्रोग्राम म्हणजे अवकाशातील संशोधन सुरू करण्यासाठी स्थापण्यात आलेली संस्था होती. एवढेच मला ठाऊक होते. मी मुंबईला मुलाखतीसाठी गेलो. मला नक्की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत याची कल्पना नव्हती. कुणाला तरी जाऊन विचारावे, वाचून तयारी करावी तर वेळही नव्हता. रामेश्वरमच्या पक्षी लक्ष्मण शास्त्रींचा भगवद्गीतेतील उपदेश सांगणारा आवाज माझ्या कानात गुंजन करू लागला. मी स्वतःला समजावले, जिंकण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे जिंकण्याची गरज भासू न देणे. आपण जेव्हा संभ्रमरहित असतो, ताणरहित मनाने प्रश्नांना सामोरे जातो, तेव्हा आपल्यामधील सर्वोत्तम ते देऊ शकतो. प्रोफेसर मेनन यांची भेट किंवा मुलाखतीचे निमंत्रण यासाठी मी काहीही केले नव्हते. मग पुढे काय घडले याबद्दल मनात साशंकता कशासाठी ठेवायची? निशंक मनाने मी मुलाखतीसाठी तयार झालो. डॉक्टर विक्रम साराभाई, प्रोफेसर MGK मेनन आणि ॲटॉमिक एनर्जी कमिशनचे सहाय्यक सचिव श्री सराफ या तिघांनी माझी मुलाखत घेतली. मी आत पाऊल टाकले आणि वातावरणात मला एक मैत्रीपूर्ण ऊब जाणवली. डॉक्टर विक्रम साराभाईंच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे मी क्षणार्धात खेचलो गेलो. संवेदनाक्षम तरुणाची मुलाखत घेताना एक उर्मटपणाकडे झुकणारी श्रेष्ठत्वाची वृत्ती आपोआप दर्शविली जाते. त्याचा मागमूसही कुठे दिसला नाही. माझ्या ज्ञानाची किंवा क्षमतेची परीक्षा घेता येईल असे प्रश्न साराभाईंनी अजिबात विचारले नाहीत. मी काय काय करू शकेन याचा अंदाज यावा असे प्रश्न ते विचारू होते. तो संपूर्ण प्रसंग मला अगदी वेगळ्या पद्धतीने स्पर्श करून गेला. मी जणू एका फार मोठ्या चक्राचा अंश होतो. माझी स्वप्ने म्हणजे एका मोठ्या माणसाच्या स्वप्नाचा एक भाग होती आणि ही मुलाखत म्हणजे त्याची चर्चा होती. मला 2 दिवस राहण्यासाठी सुचवण्यात आले. दुसरे दिवशी संध्याकाळीच माझी निवड झाल्याचे मला सांगण्यात आले. इन्कोस्पारमध्ये माझी रॉकेट इंजिनियर म्हणून नेमणूक झाली होती. माझ्यासारख्या तरुण माणसाच्या आयुष्यात ही एक फार मोठी संधी होती. माझ्या स्वप्नाजवळ मला नेणारी संधी. सर्वप्रथम मला TIFRच्या संगणक विभागात प्राथमिक ओळख करून घेण्यासाठी पाठवण्यात आले. इथले वातावरण DTD&P पेक्षा संपूर्ण वेगळे होते. तुम्ही कुठल्या पदावर आहात याचा अजिबात बाऊ केला जात नसे. आपल्या कामासाठी कुणाला बांधील आहोत अशी जबाबदारी नव्हती. 1962च्या शेवटच्या महिन्यात थुंबा येथे अवकाशतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. एक निद्रिस्त मासेमारीवर अवलंबून असलेले थुंबा हे खेडे केरळमध्ये त्रिवेंद्रमच्या जवळ आहे. अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च प्रयोगशाळेचे प्रमुख डॉक्टर चिटणीस यांनी ती जागा अवकाशयानाच्या उड्डाणासाठी अगदी योग्य म्हणून शोधून काढली होती. प्रमुख कारण म्हणजे ती पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तापासून अगदी जवळ आहे. भारतातील रॉकेटवर आधारित अवकाश संशोधनाची ही सुरुवात आहे. 2.5 किलोमीटर लांब, अर्धा किलोमीटर रुंद, सुमारे 600 एकर जागा रेल्वे लाईन अन समुद्रकिनारा यांच्यामध्ये वसलेली होती. आपल्या देशामध्ये जमिनीचे संपादन करणे, ते सुद्धा खाजगी मालकांकडून, हे किचकट, वेळखाऊ, कठीण काम आहे. विशेषतः केरळसारख्या लोकसंख्येने अधिक, क्षेत्रफळाने कमी अशा राज्यात ही जमीन संपादन करायची होती. एक जुने प्रशस्त चर्चही त्या जागेमध्ये होते. धार्मिक स्थळ म्हणजे आणखी कठीण काम होते. पण त्यावेळच्या त्रिवेंद्रमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्री के माधवन नायर यांनी हे काम अगदी कुशलतेने, शांततेने आणि जलद गतीने पार पाडले. 1962 सालचे त्रिवेंद्रमचे विशेष राईट रेव्हरंड डॉक्टर डेरिएरा यांच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने चर्चने विरोध केला नाही. लवकरच केंद्रीय PAWD कार्यकारी अभियंता श्री RD जॉन यांनी त्या जमिनीचा कायापालट केला. थुंबा स्पेस सेंटर हे पहिले ऑफिस सेंट मेरी मॅग्लेडन चर्चमध्ये उघडले गेले. त्या चर्चचे प्रार्थनास्थळ माझी पहिली प्रयोगशाळा होती. बिशपची खोली माझी डिझाईन अन ड्रॉइंग रूम होती. आजसुद्धा पूर्ण वैभवात ते चर्च तिथे उभे आहे. भारतीय अवकाश संग्रहालय त्याच चर्चमध्ये आहे. त्यानंतर लगेच मला 6 महिन्यांसाठी अमेरिकेला पाठवण्यात आले.
अवकाशयान उड्डाणाच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास मी तिथल्या जगप्रसिद्ध नासा या संस्थेच्या वेगवेगळ्या केंद्रात जाऊन करणार होतो. परदेशी जाण्यापूर्वी थोडे दिवस सुट्टी घेऊन मी रामेश्वरमला आलो. ही सुवर्ण संधी मिळाल्यामुळे माझ्या वडिलांना अतिशय आनंद झाला होता. त्यांनी मला लगेच मशिदीत नेले आणि आभार मानण्यासाठी विशेष नमाज पढण्याची तजवीज केली. तिथे वडिलांच्या शेजारी नमाज पडताना एक दैवी म्हणावी अशी शक्ती माझ्या वडिलांमधून माझ्यातून देवाकडे परत जाते असा मला भास झाला. प्रार्थनेच्या त्या संमोहनात आम्ही जणू एकरूप होऊन गेलो. प्रार्थनेमध्ये मनाला नवनव्या कल्पनांना जन्म देणारी सृजनशक्ती चेतवायची शक्ती आहे असा माझा विश्वास आहे. यशस्वी जीवनासाठी जे जे संचित माणसाला गरजेचे आहे ते सर्व आपल्यामध्ये आधीच असते. नव्या नव्या कल्पना निद्रिस्त अवस्थेत आधीच आपल्या मनात असतात. त्या जाग्या होतात, मुक्त होतात. त्यांना कष्टाचे खतपाणी घालून आपण सत्यात उतरवतो, तेव्हा त्यातून यशाची निर्मिती होते. देवाने आपल्या निर्माणकर्त्याने आपल्या मनामध्ये ज्या ज्या शक्ती गुप्त स्वरूपात साठवून ठेवल्या आहेत त्यांना प्रार्थनेमुळे उत्तेजना मिळते आणि आपल्या दृश्य मनात त्याची जाणीव होते. अहमद जलालुद्दीन आणि शमशुद्दीन मला मुंबईला विमानतळावर पोचवायला आले. मुंबईसारख्या महाकाय शहरात त्यांचे प्रथमच पाऊल पडत होते. मीही न्यूयॉर्कसारख्या अतिविशाल शहरात प्रथम जाणार होतो. जलालुद्दीन आणि शमशुद्दीन तसे स्वतंत्र वृत्तीचे आशावादी तरुण होते. आपण करतो ते काम यशाच्या पूर्ण खात्रीने विश्वासाने करण्याची त्यांची पद्धत माझ्या परिचयाची होती. ते दोघे माझ्या मनाच्या सर्जनशील शक्तीचा उगमस्रोत होते. आता त्या दोघांचा निरोप घेताना माझ्या भावनांवरचा माझा ताबा हळूहळू निसटत होता. माझ्या डोळ्यात जमून आलेला धुक्यासारखा पाण्याचा पडदा मला स्वतःला जाणवत होता. जलालुद्दीन म्हणाला, आझाद, आमचे तुझ्यावर नेहमी प्रेम राहील. तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आम्हाला तुझा सदैव अभिमान वाटत राहील. त्याच्या शब्दातून प्रतीत होणारी त्याच्या अंतःकरणाची शुद्धता, माझ्या कर्तृत्वावर असलेला त्याचा गाढ विश्वास, माझ्या अश्रूंना थोपवून ठेवलेला शेवटचा बांध तुटून गेला आणि मी त्यांना मुक्त करून वाहू दिले. भाग 3 समाप्त. माझे वाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यांसारख्या अनेक कथा, कादंबऱ्या, चरित्रे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मौल्यवान मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू.